नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर बघा, प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी आणि प्राप्त झालेली लक्ष्मी स्थिर राहावी. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ही आपण आज बघणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला श्रीयंत्र घ्यावा लागेल आणि त्यावर आपल्याला काही सेवा उपाय करावा लागतील. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तांबा पितळेचं श्रीयंत्र पंचधातूचं घेऊ शकता आणि ज्यांची परिस्थिती नसेल, ज्यांना शक्य नसेल, तर ते शेणापासून तयार केलेलं श्रीयंत्रसुद्धा घेऊ शकता. ते अगदी तुमच्या प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसणारं आहे. शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे, सेवा सेमच होणार आहे सगळ्यांवर. तर बघा, आपल्याला श्रीयंत्र घ्यायचं आहे, त्यावर आपल्याला काही सेवा करायच्या असतात. सेवा रोज करणं जर शक्य नसेल तर तुम्ही मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवशी त्या सेवा करू शकता. कारण मग या सेवा केल्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आणि प्राप्त झालेली लक्ष्मी स्थिर राहते. या श्रीयंत्रावर अष्टलक्ष्मींचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं हे आसन आहे आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मी आपलं आसन सोडून हे कधीच कुठे जात नाही. म्हणून आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना तुम्ही नक्की करा. धन्यवाद.